24 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह निफाड येथील जुना देवपूर रस्त्याजवळील एका विहिरीमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे। हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की निफाड येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करणारी महिला रंभाबाई आनंदा काळे वय 60 राहणार मामलेदार चौक निफाड या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी निफाड पोलीस स्टेशनला 24 फेब्रुवारी रोजी दाखल केली होती। निफाड पोलिसांनी मिसिंग केसचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने मोबाईलमधील CDR तपासला आणि त्यात संशयित क्रमांक आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड येथील अरुण ढेपले वय 40 याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने संबंधित महिलेला जीवे मारून निफाड जवळ जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह टाकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केल्यावर विहिरीत मृतदेह मिळाला। दरम्यान यानंतर संशयित अरुण ढेपले याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर निफाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संशयित अरुण बाजीराव ढेपले वय 45 हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो। दूध देण्याच्या निमित्ताने त्याचे व मृत महिला यांची ओळख वाढली। नंतर मृत महिलेकडून पैशाच्या देवाणघेवाणीवरून रंभाबाई यांना संशयित अरुण ढेपले याने जीवे मारले असा मृत महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी पोलीस आणि विहिरीत पोहणाऱ्या तरुणांसह शनिवारी रात्री 2 वाजेपासून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत होते। अखेर रविवारी सायंकाळी 5:30 वाजता खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले। रात्री उशिरापर्यंत याबाबत फिर्याद नोंदवण्याचे काम निफाड पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते। अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव करत आहेत।